आज आपण प्रश्नसंच 2.6 किंवा सराव संच 2.6 मधला प्रश्न नंबर 6 पासून समोरील गणित सोडवणार आहे. त्यापैकी मी प्रश्न 6व्याचा प्रश्न जो आहे तो लिहून ठेवला आहे बोर्डवर, मुद्दा म्हणून लहान अक्षरात लिहिला आहे. प्रश्न असा आहे की मिस्टर कासम रन्स अ स्मॉल बिझनेस ऑफ मेकिंग अँड अर्दन पॉट्स. ही मेक्स सर्टन नंबर ऑफ पॉट्स पर डे. Cost of making each pot per day is ₹40, more than 10 times the number of pots produced per day. If the cost of production per day is ₹600, find the cost of making one pot and the number of pots produced per day. प्रश्नाचा अर्थ असा आहे की मिस्टर कासम एक व्यक्ती आहेत जे अर्धन पॉट्स म्हणजे मातीची भांडी बनवण्याचा व्यवसाय करतात. दर दिवशी ते फिक्स अशा संख्येनं भांडे बनवतात. ठीक आहे ना. आता त्यांचा जो एक भांडं बनवण्याचा, दर दिवशी जे भांडे बनवतात त्यातला जो एक भांडं बनवण्याचा जो खर्च आहे तो खर्च त्यांचा त्या दिवशी जे भांड्याची ती संख्या जी त्यांची बनते किंवा ज्या संख्येने ते भांडे बनवतात त्या संख्येच्या 10 पट पेक्षा ₹40 शिल्लक त्यांचा खर्च आहे. जर समजा एका दिवशी त्यांना सर्व खर्च हा ₹600 लागत असेल तर मग ते किती भांडे बनवतात त्या दिवशी आणि एका भांड्याची किंमत काय असेल, एका भांड्याच्या बनवण्याच्या खर्चाची किंमत काय असेल. ठीक आहे ना. खर्चाची किंमत काढायची. तर आपण असं समजू, सपोज मिस्टर कासम, आपण असं समजू की मिस्टर कासम हे प्रतिदिवशी X एवढे भांडे बनवतात असं समजू. ठीक आहे ना. नंबर ऑफ पॉट्स प्रोड्यूस्ड पर डे आपण X घेऊ. समजा मिस्टर कासम मेक्स X नंबर ऑफ पॉट्स पर डे. समजा प्रति दिवशी किंवा दर दिवशी ते X एवढे भांडे बनवतात. मग आता त्यांचा खर्च किती आहे एक भांडं बनवण्यासाठीचा. सो गिवन दॅट cost of making one pot, ठीक आहे ना, पर डे. ईच पॉट तिथं म्हणजेच वन पॉट. ठीक आहे ना. एक भांडं बनवण्यासाठीचा त्यांचा खर्च किती आहे तर तो ₹40 शिल्लक कशाच्या 10 टाइम्स द नंबर ऑफ पॉट्स ही प्रोड्यूस्ड. ठीक आहे ना. एका दिवसात ते जेवढे भांडे बनवतात त्याच्या 10 पट. आता एका दिवसात किती भांडे बनवतात आपण असं घेतलं X म्हणजे 10 पट त्याच्यापेक्षा किती अधिक ₹40. ठीक आहे ना. तर एवढा त्यांचा हा दर दिवसाचा एक भांडं बनवण्याचा खर्च आहे. मग आता त्यांना सगळे भांडे बनवण्यासाठी किती खर्च होईल ते काढायचं आपल्याला. कॉस्ट ऑफ मेकिंग वन पॉट अँड देन हाऊ मेनी पॉट्स प्रोड्यूस्ड पर डे. आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पर डे दिलेलं आहे. समजा जर का कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जर का समजा ₹600 असेल एका दिवशी तर मग त्याचा वापर करून आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी काढता येतील. दुसरी गोष्ट दिलेली जी आहे ती वापरू आता. सो इफ कॉस्ट ऑफ प्रोडक्शन पर डे पूर्ण दिवसभराचा खर्च आहे ₹600 असेल तर पूर्ण दिवसभराचा खर्च कसा काढता येईल आपल्याला. एका दिवशी ते किती भांडे बनवतात गुणिला एका भांड्याचा खर्च किती बनवण्याचा, म्हणजे एक भांडं बनवण्याचा खर्च किती लागतो गुणिला किती नंबर ऑफ भांडे ते एका दिवशी बनवतात. या दोघांचा जर का गुणाकार केला तुम्ही तर तुम्हाला एका दिवसाला त्यांना येणारा पूर्ण खर्च किती आहे तो निघू शकेल. बरोबर आहे. कळलं. म्हणजे मला असं लिहिता येते देअरफॉर 600 इज इक्वल्स टू नंबर ऑफ पॉट्स प्रोड्यूस्ड पर डे. एका दिवसात किती भांडे बनवले गुणिला एका भांड्याची बनवण्याची किंमत. कॉस्ट ऑफ किंवा खर्च कॉस्ट ऑफ मेकिंग वन पॉट. एक भांडं बनवण्याचा खर्च गुणिला किती भांडे बनवले
एका दिवसात बरोबर त्या दिवसाचा लागणारा खर्च. कळलं? मग 600 बरोबर नंबर ऑफ पॉट्स प्रोड्यूस पर डे किती आला, एक्स घेतला आपण, इंटू कॉस्ट ऑफ मेकिंग वन पॉट किती आहे, कॉस्ट ऑफ मेकिंग वन पॉट पर डे 10x प्लस 40. याला सॉल्व करा, सिम्प्लिफाय करत चला, क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये कन्वर्ट करा, फॅक्टर्स पाडा, आन्सर काढा. ठीक आहे ना. सो हे लिहितो आधी मी, एक्सनं मल्टिप्लाय करू, एक्स इंटू 10x, सो इट विल बी 10x स्क्वेअर प्लस एक्स इंटू 40x. हे 600 जर तिकडे घेतले तर त्यांचं चिन्ह बदलेल. ठीक आहे ना. याला 10 डिवाइड करू शकतो आपण, डिवायडिंग बाय 10 लिहा किंवा मग नंतर ब्रॅकेटमध्ये लिहा बाजूनं. तर हे कसं होईल, एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 60 इज इक्वल्स टू 0 झालं. जनरल फॉर्ममध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या -60चे फॅक्टर्स पाडा, -60चे फॅक्टर्स -6 इंटू 10 बरोबर आहे का, कारण इथे आपल्याला मधात प्लस साईन पाहिजेत. 10तून 6 गेले, मोठ्या संख्येचं चिन्ह +4 आणि मायनस गुणिला प्लस -60. मग आधी जसं आपण सोडवलं याच्या आधी त्या पद्धतीनं सोडवायचं. आता जसं आपण फॅक्टरायझेशन मेथडमध्ये केलं आहे, याला स्प्लिट करून या दोन टर्म लिहिल्यात. ठीक आहे, -6x प्लस 10x बरोबर हा आणि -60. आता 2ची जोडी पाडून कॉमन काढायचं. त्याच्यातून काय कॉमन निघते आता मी डायरेक्ट लिहितो हे, कारण हे आधी आपण शिकलो. तर x - 6 इथे आणि इथे पण ते तुम्ही 10 कॉमन काढले तर x - 6. ठीक आहे ना. आता ह्याच्या पुढं x - 6चा ब्रॅकेट कॉमन आहे, x - 6 उरलं काय, x प्लस 10 इज इक्वल्स टू 0. दोन ब्रॅकेटचा प्रॉडक्ट 0 आहे, म्हणजे याचा अर्थ काय लिहिता येतं म्हणलं की x - 6 इक्वल्स टू 0 असेल हे, किंवा मग x प्लस 10 इक्वल्स टू 0 असेल. बरोबर चिन्हाच्या तिकडे घेऊन जा, x प्लस 6 x इक्वल्स टू प्लस 6 होईल और x इक्वल्स टू -10 होईल. आता -10 ही संख्या आपण घेऊ शकत नाही, कारण आपण काय म्हणलं आहे की x काय आहे, नंबर ऑफ पॉट्स प्रोड्यूस्ड पर डे आहे. मायनसमध्ये भांडे एका दिवशी तयार होणार नाहीत, प्लसमध्ये होतील, त्याच्यामुळे ही संख्या आपल्याला घ्यायला लागेल. देअरफॉर नंबर ऑफ पॉट्स प्रोड्यूस्ड पर डे, हे काढायचं होतं आपल्याला, नंबर ऑफ पॉट्स प्रोड्यूस्ड पर डे इज इक्वल्स टू 6. हे झालं एक भाग. ठीक आहे ना, इकडचं झालं. आता हे काढायचं आहे, फाइंड द कॉस्ट ऑफ मेकिंग वन पॉट. तर आपण काय म्हणलं, कॉस्ट ऑफ मेकिंग वन पॉट पर डे इज 10x प्लस 40. तर एक्सची किंमत मग आपण जी 6 घेतली ती इथं पुट करा. अँड कॉस्ट ऑफ मेकिंग वन पॉट पर डे इज इक्वल्स टू 10 इंटू एक्सच्या जागेवर 6 टाका प्लस 40, 60 अधिक 40 100 रुपये. ठीक आहे, कळलं? इझी आहे ना. फक्त तुम्हाला जनरल फॉर्म क्रिएट करावं लागेल. एकदा जनरल फॉर्म तयार झाला की मग तिथून पुढं फॅक्टरायझेशन मेथड जे आहे पण आधीच्या व्हिडिओमध्ये किंवा आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलं आहे. ठीक आहे. आता आपण दुसऱ्या प्रश्नासाठी जाऊ, म्हणजे आजचा दुसरा म्हणजे 7वा प्रश्न. 7वा प्रश्न मी पुन्हा बोर्डवर लिहितो. आधीच्या दोन्ही व्हिडिओमध्ये मी प्रश्न बोर्डवर लिहिले नाही, पण हे जे वर्ड प्रॉब्लेम आहेत हे कदाचित समजण्यासाठी गरजेचं असेल की बोर्डवर ते लिहिल्या गेले पाहिजेत प्रश्न. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न जो आहे तो दुसऱ्या प्रश्नात काय झालं, म्हणजेच 7वा प्रश्न. 7व्या प्रश्नात काय दिले, प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 kilometers डाउनस्ट्रीम अँड रिटर्न्स टू द सेम स्पॉट. ठीक आहे ना. द स्पीड ऑफ द बोट इन द स्टील वॉटर इज 12 km/h अँड फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट, असं तुम्हाला सांगितलं आहे. म्हणजे 7वा प्रश्न आहे, प्रतीक टेक्स 8 hours to travel
36 किलोमीटर्स 36 किलोमीटर्स अपस्ट्रीम, नहीं डाउनस्ट्रीम है, 36 किलोमीटर डाउनस्ट्रीम and returns to the same spot. म्हणजे प्रत्येक हा 8 तास वेळ घेतो आणि 36 किलोमीटर डाउनस्ट्रीम ट्रॅव्हल करतो, ठीक आहे ना. अँड पुन्हा वापस परत त्याच जागेवर परत येतो. तुम्हाला पुढं सांगितलं आहे की स्पीड जी आहे त्याच्या बोटची, स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर म्हणजे संथ पाणी इज 12 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, 12 किलोमीटर प्रति तास एवढी स्पीड आहे स्टील वॉटरमध्ये बोटची किंवा स्टील वॉटरची म्हणा. तर तुम्हाला म्हणलं फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट, वाहणाऱ्या किंवा प्रवाहाचा, ठीक आहे ना. करंट म्हणजे प्रवाह. तर ठीक आहे, असा क्वेश्चन आहे की प्रतीक हा 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्याच दिशेनं जातो आणि पुन्हा परत ज्या जागेवरून त्यानं स्टार्ट केलं होतं त्या जागेवर येतो. पण त्याला पूर्ण कंप्लीट करण्यासाठी 8 तास एवढा वेळ लागतो. जेव्हा पाणी संथ असते किंवा संथ पाण्याचा जो वेग आहे किंवा बोट जेव्हा त्याची संथ पाण्यावर असते तेव्हा त्या बोटचा किंवा संथ पाण्याच्या प्रवाहाचा वेग असतो 12 किलोमीटर प्रति तास. आणि मग त्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग काय असेल ते कळायचं तुम्हाला. म्हणजे जेव्हा वॉटर वाहत असेल अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीम वगैरे तुम्हाला झालं असेल नव्या वर्गात आपण पाहिलं आहे आधी, ठीक आहे ना. डाऊनस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या दिशेनं, ठीक आहे ना, डाऊनस्ट्रीम. आणि अपस्ट्रीम म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं. ठीक आहे, थोडा जास्त वेळ लागतो कारण हे प्रश्न पण लिहायचा आहे. असं द्या, ठीक आहे. आता समजा आपण असं समजू की जो वॉटर करंटचा जो स्पीड आहे तो आपण x किलोमीटर पर आवर घेऊन पाहू. सो लेट स्पीड ऑफ वॉटर करंट इज इक्वल्स टू x किलोमीटर्स पर आवर. ठीक आहे, समजा x किलोमीटर पर आवर एवढा स्पीड आहे वॉटर करंटचा. ठीक आहे, आता आपल्याला दिलेलं काय आहे ते पाहू. दिलेलं काय आहे की स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर किंवा स्पीड ऑफ स्टील वॉटर म्हणलं तरी हरकत नाही. गिवन स्पीड ऑफ स्टील वॉटर इज इक्वल्स टू 12 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, पाण्याच्या प्रवाहाचा वेग आणि संथ पाण्याचा वेग. ठीक आहे ना. नाव आता काय, प्रतीक डाऊनस्ट्रीम चालला 36 किलोमीटर आणि मग तो पुन्हा परत यायला लागला म्हणजे अपस्ट्रीम झालं. तेव्हा जेव्हा तो प्रवाहाच्या दिशेने चालला असेल तेव्हा तो डाऊनस्ट्रीम झाला आणि जेव्हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येत असेल तेव्हा तो अपस्ट्रीम चालला. ठीक आहे ना. तर मग आपण काय करू, दोन्ही वेग काढू, त्याचे दोन्ही स्पीड काढू, अपस्ट्रीमचा पण आणि डाऊनस्ट्रीमचा पण. देअरफॉर स्पीड ऑफ बोट डाऊनस्ट्रीम जेव्हा पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने चालला असेल तो तेव्हा त्याचा वेग काय असेल, तर जो पाण्याचा प्रवाहाचा वेग आहे आणि जो संथ पाण्याचा वेग आहे हे दोन्ही एकमेकाला मदत करतील. त्याच्यामुळं डाऊनस्ट्रीमच्या वेळेस त्याचा वेग असेल 12 किलोमीटर पर आवर प्लस x किलोमीटर पर आवर म्हणजेच 12 प्लस x किलोमीटर पर आवर.
ठीक आहे, जेव्हा तो डाऊनस्ट्रीम, कारण तो पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेनंच, म्हणजे पाण्याचा जो वाहण्याची जी दिशा आहे त्या दिशेनंच चालला, त्याच्यामुळे त्याला वेग त्याचा वाढेल, म्हणजे स्वतःचा जो वेग आहे त्याचा तो वेग वाढेल. कशामुळं? तर पाण्याचा जो वेग आहे तो आणि संथ पाण्याचा जो वेग आहे तो दोन्ही ॲड होतील आणि त्याच्यामुळं स्पीड 12 अधिक x असा असेल. तेच जर समजा तुम्ही आता तो परत जेव्हा येईल, स्पीड ऑफ बोट अपस्ट्रीम, आता जेव्हा तो विरुद्ध दिशेने येईल तेव्हा मात्र हे दोन्ही वेग एकमेकाचा विरोध करतील, तेव्हा 12 वजा x असा त्याचा वेग असेल किलोमीटर पर हॉवरमध्ये. ठीक आहे ना. त्याला लागलेला जाऊन येण्यासाठी परत येण्यासाठी लागलेला वेळ दिलेला आहे आपल्याला आणि डिस्टन्स जाण्याचं आणि येण्याचं दिलेलं आहे. टोटल डिस्टन्स जाणं आणि येण्याचं बेरीज राहील. ठीक आहे ना. सो वी नो आता आपल्याकडं स्पीड आहे, टाईम पण आहे. ठीक आहे ना. डिस्टन्स पण आहे, म्हणजे आपल्याला ह्या तिघांचं रिलेशन असलेला फॉर्म्युला वापरता येईल. आपल्याला माहिती आहे स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाईम. तर टाईम दिलेला आहे आपल्याला. ठीक आहे ना. मग टाईमला मी इकडे घेतो, देअरफॉर आता थोडा इकडे घेतो. टाईम इज इक्वल्स टू स्पीड इकडे पाठवा, टाईम इकडे घेतला आपण, डिस्टन्स अपॉन स्पीड. ठीक आहे ना. तर इथे डिस्टन्स टाईम जो 8 तास जो दिलेला आहे तो टोटल डिस्टन्स कवर करण्यासाठी, म्हणजे डाऊनस्ट्रीम पण प्लस अपस्ट्रीम पण, त्याच्यामुळे इथे डिस्टन्स हे तुम्हाला दोन्ही घ्यावं लागतील, ॲड करावं लागतील. स्पीड दोन्ही वेळेसची येतील, त्याच्यामुळे टाईम 8 hours इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन स्पीड. मी कुठलं घेईल? पहिल्यांदा डाऊनस्ट्रीम प्लस करून अपस्ट्रीम. मग डाऊनस्ट्रीमचा डिस्टन्स किती आहे? 36 किलोमीटर. डाऊनस्ट्रीमची स्पीड किती आहे? 12 + x किलोमीटर पर हॉवर. प्लस अपस्ट्रीमचं डिस्टन्स किती आहे? 36 किलोमीटर. अपस्ट्रीमचा वेग किती आहे? 12 - x किलोमीटर. ठीक आहे ना. आता याला सॉल्व करा. तिरपा गुणाकार करून घ्या. इथं 36 × 12 - x आणि 36 × 12 + x डिवाइड बाय 12² - x² असेल तुम्ही, कारण हे जे दोन्ही ब्रॅकेट आहेत हे a² - b² = a - b × a + b असं लिहित आहे. ते मी याला शॉर्टमध्ये लिहिलं, वाटलंच तुम्ही याला असं लिहू 12 + x × 12 - x. ठीक आहे. आता याला तुम्ही डायरेक्ट इथल्या इथं म्हटल्यास असं करू शकता, 12² - x². रिझन a² - b² = a - b × a + b. ठीक आहे. आता याला सोडून घ्या. 36 × 12 जर का केले तर 12 × 72 = 2 4 7 12 त्रिक 36 आणि 7 43. 36 × x वजा 36 - 36x प्लस 36 × 12 पुन्हा एकदा 432 देन प्लस 36 × x 36x डिवाइड बाय 12² म्हणजे 144 - x². इथं -36x आणि +36x कॅन्सल होतात. उरलं काय? तर हे जे डिनॉमिनेटर आहे याला ट्रान्सफर करू, म्हणजे 8 × 144 - x² इज इक्वल्स टू, इथे 432 आणि इथे 432 उरले, यांची बेरीज केली तर 864. ठीक आहे ना. बरोबर आहे. 4 4 8 हे 3 6. ओके. आता हे 8 मी इकडे डिनॉमिनेटरमध्ये ट्रान्सफर करतो, म्हणजे इकडे एवढंच राहील. 864 डिवायडेड बाय 8. तर 1चा भाग गेला, नंतर 0, नंतर 8 × 64 108. ठीक आहे ना. 144 - x² इज इक्वल्स टू 108. तर x² ला इकडे घेऊ, 108 ला इकडे घेऊ, म्हणजे x² इज इक्वल्स टू किती? 144 वजा 108, म्हणजे x² बरोबर किती? 144 मधून 8 गेले म्हणजे 36. सो टेकिंग
स्क्वेअर रूट जर का घेतलं दोन्ही बाजूचं ऑन बोथ साईड तर एक्स इज इक्वल्स टू प्लस मायनस 6, म्हणजेच काय, एकदा एक्स इक्वल्स टू प्लस 6 और एक्स इज इक्वल्स टू मायनस 6. पण पुन्हा एकदा जो आपला स्पीड ऑफ वॉटर करंट एक्स घेतला होता आपण तो मायनसमध्ये राहणार नाही, ठीक आहे ना, त्याच्यामुळे त्याला प्लसमध्येच घ्यावं लागेल. देअरफॉर स्पीड ऑफ वॉटर करंट इज इक्वल्स टू 6 किलोमीटर पर आवर. मी इथं ते लिहायला पाहिजे, आधीच्या गणितात पण मी लिहायला पाहिजे होतं की मायनस साईनवाली टर्म का रिप्लेस का आपण काढून टाकली, तिला का आपण निग्लेक्ट केला. इथं पण लिहायला पाहिजे, लिहितो मी इथं. सिन्स स्पीड कांट बी निगेटिव्ह, देअरफॉर स्पीड ऑफ वॉटर करंट इज 6 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, कळलं. त्याच्यानंतर आता आपण जाऊ क्वेश्चन नंबर नेक्स्टसाठी, जो की आपला क्वेश्चन आहे 8th क्वेश्चन. ठीक आहे. तर हे सगळे व्हिडिओ पाहत असताना किंवा पाहण्याच्या आधी सुरुवातीलाच तुम्हाला मी आधी पण सांगितलं आहे की वही आणि पेन हे घेऊन बसायचं. वही आणि पेन घेऊन बसलं म्हणजे तुम्हाला एखादं कुठं अडचण आली ते पण तुमच्या लगेच तुम्ही रजिस्टरला नोंदू ठेवू शकता. शिवाय सोडवलेलं गणित सोडवून संपलं का नाही की लगेच त्याला तुम्ही रजिस्टरवर उतरवू शकता. ठीक आहे ना, त्याच्यामुळं वही आणि पेन घेऊन बसायचं. ओके, आता 8वा जो प्रश्न आहे तो आहे पिंटू टेक्स 6 days मोर दॅन दोज ऑफ निशू. पिंटू आणि निशू दोघं जण आहेत. त्याच्यापैकी पिंटू जो आहे हा निशूपेक्षा 6 दिवस शिल्लक लावतो एक काम पूर्ण करण्यासाठी. ठीक आहे ना. इफ दे बोथ वर्क टुगेदर दे फिनिश इट इन द 4 days and how many days would it take to complete the work if they work alone. ठीक आहे ना. तर पिंटू आणि निशू असे दोघं जण आहेत आणि दोघं जण जर का एकत्र एक काम पूर्ण करतील तर ते 4 दिवसात संपवतात. पण जर ते एकत्र करत नसतील, वेगवेगळे करत असतील तर मग त्यांना किती दिवस लागतील ते काढायचे तुम्हाला. ठीक आहे ना, प्रत्येकाला किती दिवस लागतील एक काम कंप्लीट करण्यासाठी. ठीक आहे. 8th क्वेश्चन नंबर. सो पिंटू टेक्स 6 more days to complete a work than that of निशू. ठीक है ना. if they work together they finish it in 4 days. How many days would it take to complete the work if they work alone. ठीक आहे ना. पिंटू हा निशूपेक्षा 6 दिवस शिल्लक घेतो. जेव्हा ते एकत्र काम करतात तेव्हा काम 4च दिवसात संपते.
तर तुम्हाला प्रश्न विचारला आहे की जर ते एकटे एकटे काम करतील तर दोघांना किती दिवस लागते. ठीक आहे ना. आता आपण काय करू, समजा पिंटूचे दिवस आपल्याला सांगितलं की निशूपेक्षा 6 शिल्लक येतात. तर मग आपण काय करू, निशूला एक वर्क कंप्लीट करण्यासाठी समजा x एवढे दिवस लागतात असं समजू. ठीक आहे ना. सपोज निशू टेक्स x days to complete the work. ठीक आहे ना. तर मग therefore पिंटू takes x plus 6 number of days to complete the work. ठीक आहे ना. तुम्ही याला असं पण लिहू शकता, नंबर ऑफ डेज टेकन बाय निशू इज इक्वल्स टू x, देन नंबर ऑफ डेज टेकन बाय पिंटू इज इक्वल्स टू x प्लस 6. ठीक आहे ना. तसं पण लिहू शकतो तुम्ही. देअरफॉर आता वर्क डन काढू आपण, त्याने किती काम केलं असं. समजा ते x दिवस लावतात काम करायसाठी, तर मग त्यानं काम किती केलं ते काढू. समजा देअरफॉर नाव वर्क डन बाय निशूनं केलेलं कार्य काढू आपण. वर्क डन बाय निशू इज इक्वल्स टू वॉट, जर तो कार्य कंप्लीट करण्यासाठी इन 1 डे असं करू आपण. ठीक आहे ना. एका दिवशी तो किती काम करतो ते काढू आपण. x एवढे दिवस लागतात त्याला सगळं काम करण्यासाठी, तर एका दिवसात तो किती काम करेल, 1/x. ठीक आहे ना. सिमिलरली वर्क डन बाय पिंटू इन 1 डे. आता पिंटूला काम कंप्लीट करण्यासाठी किती दिवस लागतात, x प्लस 6. तर मग एका दिवसात तो किती काम करेल, x प्लस 1/x प्लस 6. ठीक आहे ना. 1/x प्लस 6 किंवा 1/x अधिक 6. आता जेव्हा दोघं मिळून काम करतात तेव्हा दिवस किती लागतात, 4. पण जेव्हा दोघं मिळून काम करत असतील मग तेव्हा कार्य किती झालेलं असेल, तर ह्याच्यासारखंच आपल्याला ते पण लिहिता येईल. वेन बोथ वर्क टुगेदर, जेव्हा दोघंही एकत्र काम करतात तेव्हा नंबर ऑफ डेज टेकन इज इक्वल्स टू किती, 4. सेम ह्याच पद्धतीने जसं याला किती दिवस लागतात काम करण्यासाठी पूर्ण ते लिहिलं आपण x. मग ह्याला एका दिवसात किती काम करता येईल ते लिहिलं आपण 1/x. नंतर आपण पिंटूला वर्क कंप्लीट करण्यासाठी किती दिवस लागतात ते लिहिलं, तर मग पिंटू एका दिवसात किती वर्क करू शकते ते लिहिलं आपण. सिमिलरली असाच प्रकारे जेव्हा दोघंही एकत्र काम करतात तेव्हा किती दिवस लागतात, तर 4. देअरफॉर वर्क डन काढा. मग वर्क डन बाय बोथ किंवा टुगेदर लिहू आपण. टुगेदर वर्क डन बाय बोथ इज इक्वल्स टू किती वर्क होईल, तर 1/4 एवढं. ठीक आहे ना. मग दोघा जणांच्या वर्कची बेरीज ही एवढी यायला पाहिजेत है ना. देअरफॉर वाटल्यास आपण याला 1 नंबर देऊ आणि याला 2 नंबर देऊ. असं लिहू पण की देअरफॉर फ्रॉम 1 and 2 1/x प्लस 1/x प्लस 6 इज इक्वल्स टू 1/4. याला सोडवा, याला सिम्प्लिफाय करा, क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करा, फॅक्टर्स पाडा. ठीक आहे ना. मी हे इकडे घेतो थोडंसं.
1/x + 1/x + 6 = 1/4 म्हणजे इकडे सोडवता येईल उरलेलं गणित. याचा तरी बघू नका करा. x + 6 × 1 + x × 1 डिवाइड बाय x × x + 6 = 1/4. x + x हे झाले 2x + 6 डिवाइडेड बाय x² x × x x² + x × 6 ठीक आहे ना, इकडे = 1/4. मग आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. हा 4 इकडे घ्या, ठीक आहे ना. 4 × 2x + 6 = हा डिनॉमिनेटर इकडे घ्या पूर्ण, म्हणजे काय x² + 6x याला मल्टिप्लाय करून घ्या. 4 × 2x 8x + 6 × 24 हे x² + 6x असेच्या असे ठेवा. आता ह्यांना सगळे टर्म एका बाजूला घ्या, तर काय होईल x² + 6x हे 8x इकडे आले, -8x हे 24 पण इकडे आले, -24 झाले. x² -2x -24 हे झालं आपलं पाहिजेत असलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे ना. आता याला फॅक्टराईज करा, फॅक्टर पाडा -24चे. ठीक आहे ना. किती -6 + 4 6 × 24 ठीक आहे ना, आणि -2 वजाबाकी. सो x² -6x + 4x -24 = 0. पेयर्स घ्या आणि कॉमन काढा. x - 6 याच्यातून x जर का कॉमन काढलं तर इथे 4 जर का कॉमन काढले तर x - 6 ठीक आहे ना. मग दोन्हीकडे x - 6चा ब्रॅकेट कॉमन आहे, नंतर x + 4 उरले दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये. दोन ब्रॅकेटचा प्रॉडक्ट 0 आहे, म्हणजे x - 6 = 0 और x + 4 = 0. तर याचा अर्थ x = 6 असेल किंवा x = -4 असेल. पण आपण पुन्हा एकदा -4 ही संख्या घेऊ शकत नाही, कारण आपण निशूनं कार्य जे केलं आहे त्याच्यासाठी किती दिवस लागले ते काढायला लागते. दिवस मायनसमध्ये असणार नाहीत, ठीक आहे ना. म्हणजे ही टर्म पुन्हा आपण घेऊ शकणार नाही. सिन्स नंबर ऑफ डेज कांट बी निगेटिव्ह है ना. हे नंबर ऑफ डेज येतं, एक्स नंबर ऑफ डेज किंवा एक्स डेज. देअरफॉर कोण निशू टेक्स x = 6 days to complete the work. ठीक आहे. आता निशूला लागले 6 दिवस, तर मग पिंटूला किती लागतील? अँड पिंटू किती घेईल मग? 6 + 6 म्हणजेच